नमस्कार. आज आपण एका टेक्नॉलॉजीवर परत बोलणार आहे. चांगली टेक्नॉलॉजी परत आपल्याला एका कंपनीने उपलब्ध करून दिली. ॲमिकस ॲग्रो. त्यांच्या हवामानाचे पण अंदाज आपल्याला भरपूर चांगले मिळतात आणि नवीन त्यांनी काही पेस्टिसाइड्स, फंगिसाइड्स हे मार्केटमध्ये आणले. त्याच्यामध्ये एक नॅनो बोर्ड म्हणून त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजीचं औषध आणलंय. त्याच्यामध्ये कॉपर 500 ppm म्हणजे पार्ट पर मिलियन असं एक औषध त्यांनी मार्केटमध्ये आणलंय. चांगल्या क्वालिटीचं ते औषध आहे. त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहे. आता कशी आपली द्राक्षाची स्टेज ही आता एकदम अशा नवीन पानं आहे. काहींची सपकेन झालेली आहे, काहींच्या बगल फूट काढलेली आहे. इथं आपल्याला डायरेक्ट बोर्ड मारणं शक्य नाही, किंवा डायरेक्ट बोर्ड मारायचं ठरलं ना तर पानं तिथं थोडेसे डॅमेज होण्याची शक्यता आहे. काय बोर्ड यावेळेस आता काल पाऊस झालाय, थोडेसे आज आपल्याला एक बुरशीनाशक काहींचे बऱ्याचशा शंका आहे की आता हे आपले पानं तर कवळे, मी इथं आपल्याला कोणत्या बुरशीनाशकाने कंट्रोल मिळेल. तर इथं हा नॅनो बोर्ड एकदम चांगलं काम करेल. आणि बऱ्याचशा त्यांच्या मागच्या 2 वर्षापासून चांगल्या शेतकऱ्यांकडे ट्रायल्स पण झाल्या आणि शेतकऱ्यांनी वापरलं पण. बऱ्याच शेतकऱ्यांनी बोर्डाचा वापरच केला आणि डायरेक्ट नॅनो बोर्डवरच त्यांनी प्लॉट धरले आणि अतिशय छान रिझल्ट आले. पानावर ते खूप नॅनो प्रकारचं कॉपर असल्यामुळं ते पानावर एक सारखं पसरतं. काही लाखो कण एका पानावर पसरून जातात आणि बुरशी किंवा जीवाणूजन्य करपा याचा डायरेक्ट कंट्रोल तिथं भेटतो. सध्या तरी डाळिंब आणि द्राक्ष बागांवर याचे चांगला उपयोग होतोय. आणि थोड्या कमी पावसात, म्हणजे आलेल्या थोडा कमी पाऊस आणि त्याच्यामध्ये आपले कोवळे शेंडे याला जर चांगलं नियंत्रण ठेवायचं असेल, डावणी भुरी आपला करपा याच्या संदर्भात, तर कॉपरची टॉक्सिसिटी पण वाढत नाही. आणि हे चांगलं औषध आपल्याला इथं एका ॲमिकस ॲग्रो कंपनीने उपलब्ध करून दिलेलं आहे. एखाद्या टेक्नॉलॉजीवर बोलायचं झालं ना तर फार बोलण्यासारखं आहे, पण आपल्या शेतकरी आपले व्हिडिओ बघणारा सामान्य आहे, त्याला एक चांगली गोष्ट समोर आणायची असेल तर साध्या भाषेतच समजून सांगणं योग्य आहे. हे बघा, आता आपल्या कॉपर सल्फेटचं भाव गेले 460 रुपयाच्या पुढे. चांगल्या कॉपर सल्फेटच्या, हलक्या कॉपर सल्फेटचा विषय नाही इथं. तर त्या कॉपर सल्फेटच्या फवारणीच्या तुलनेमध्ये एकरी माहिती खर्च असेल त्याचा 700-800 रुपयाच्या कमीच असेल. तर आणि कॉपर सल्फेट आणि मोरचूत फवारणी, परत त्याला पीएच काढणं, हे बरेचसे प्रॉब्लेम्स आहे. ते पाहून आपल्याला इथं ज्ञानबोर्ग कधी तुलनेमध्ये चांगला राहील. त्याच्या 2-3 स्प्रे आपल्याला पावसाळ्या वातावरणात आधीच्या काळात घेतले ना तर त्याचं आपल्याला रूपांतर, हे बघा हे आता हे नवीन शेंडे ना, याला आपल्याला कॉपर डायरेक्ट म्हणजे कॉपर सल्फेट जेव्हा डायरेक्ट जाईल तर त्याला 100% स्कॉर्चिंग येणार आहे. त्याच्यामुळं इथं ह्या नॅनोबोर्डचं 200 लिटर पाण्याला 400 मिलीचं प्रमाण आहे त्याचं. म्हणजे एकरी जमतेम 800 लिटर, 800 ग्रॅम, 800 ml आपल्याला ते जातंय. म्हणजे त्याचा खर्च आपल्याला बोर्डच्या तुलनेत पण परवडल. मिक्सिंगचं टेन्शन नाही, फुलामध्ये घाण अटकायचं टेन्शन नाही. बरेचसे बाकीचे आपले फुलं खराब होणं, पंपाचे पार्ट खराब होणं, हे कॉपरमुळे आपल्याला बरंचसं जाणवतं, कॉपर सल्फेटमुळे. पण हे नानो स्वरूपाचं कॉपर एकदम बारीक कण त्यांनी कॉपरचे तयार केलेले आणि नॅनो टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरली आहे. त्या टेक्नॉलॉजीमुळे पानावर एकसारखं लेअर येतो सगळ्या काळांवर, पानावर. आणि महत्वाचं आपले ब्लोअर्स चांगले पाहिजे फवारणीच्या वेळेस. प्रत्येक पानावर, प्रत्येक भागावर, आपल्या द्राक्षाच्या म्हणा, डाळिंबाच्या म्हणा. आता डाळिंबाला बऱ्याच ठिकाणी बुरशीजन्य किंवा याचा आपल्या जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोय. डाळिंबावर सुद्धा हे सध्या आपल्याला प्राथमिक स्टेजमध्ये चांगलं काम करेल. कारण पाऊस पडून गेला का भरपूर जण कन्फ्युज राहते आपल्या भागावर, तर त्याला नाहीये किंवा त्याला येण्याची शक्यता आहे. त्यावेळेला काय औषध मारायचं इथं कन्फ्युजन राहतं बऱ्याच जणांचं. तर हे औषध इथं आपल्याला फर्स्ट फेजमध्ये सगळ्या प्लॉटला फवारणी याची घेणं गरजेचं आहे. नवीन प्लॉटला किंवा डाळिंबाचे प्लॉट आता बोर्ड मारण्याच्या स्टेजमध्ये नाहीये. कारण आता जर बोर्ड मारला जास्त गच्च प्रमाणात तर त्या आपल्या फळावर डाग पडत्या. नंतर त्याला भगवा कलर आला का त्या फळ विचित्र कलरचं दिसतं. त्याच्यामुळे व्यापारी त्याला घेत नाही.
म्हणून हा नॅनो बोर्डो आपल्याला डाळिंबाला सुद्धा चांगला उपयोगी पडेल. तर याचा वापर साध्या सिंपल भाषेत कसा करायचा ते मी सांगितलंय. आपल्याला जर आवडला व्हिडिओ तर आपल्या शेतकऱ्यांना पाठवा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.